दमदाटी, मारामारी, खंडणी, अवैध शस्त्र बाळगल्याच्या गुन्ह्यात नागाळा पार्कातील सूर्यवंशी टोळीवर मोक्कांतर्गत कारवाई झाली होती. 2021 पासून ही टोळी कळंबा कारागृहात शिक्षा भोगतीये. यातील गब्बर उर्फ आदित्य सूर्यवंशी याची वर्षभरापूर्वी सुटका झाली आहे, तर अनिकेत सूर्यवंशी याची 24 डिसेंबरला सुटका झाली. अनिकेत हा कळंबा कारागृहातून सुटल्यानंतर त्याचं मिरवणुकीनं स्वागत करण्यासह त्याला दुग्धाभिषेक घालून त्याचे रील्स सोशल मीडियातून व्हायरल करण्यात आले होते. शाहूपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष डोके यांनी याची गांभीर्यानं दखल घेत अनिकेत सूर्यवंशीसह आदित्य सूर्यवंशी, अनुराग राखपसारे, करण कुमठे, सागर गौडदाब, प्रथमेश समुद्रे आणि वेदांग पोवार यांच्यावर गुन्हा दाखल करत आदित्य सूर्यवंशी, प्रथमेश समुद्रे आणि वेदांग पोवार या तिघांव्यतिरिक्त इतरांना अटक करण्यात आली. रील्समधून विरोधी टोळ्यांना चिथावणी देणं, आक्षेपार्ह मेसेज व्हायरल करणं तसंच गुन्हेगारांचं उदात्तीकरण करणं हे प्रकार केल्यास कठोर कारवाई करणार असल्याचा इशारा देत त्यांना सोडून देण्यात आलंय. शाहूपुरी पोलीस गुन्हेगारांचं उदात्तीकरण खपवून घेणार नाहीत, असं सहाय्यक फौजदार संदीप जाधव यांनी स्पष्ट केलंय.